पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मद्यधुंद डंपर चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले। यात दोघांचा मृत्यू झाला। मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा परिसरात अवैध पद्धतीने ओव्हरलोडेड गौण खनिज वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 30 मे रोजी रात्री घडली। दरम्यान या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांसह अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास नकार देत सुमारे 1.5 तास दोन्ही मृतदेह रस्त्यावरच होते। यावेळी अवैध ओव्हरलोडेड गौण खनिज वाहतूक ही पेण उपप्रादेशिक विभाग आणि महसूल विभागाच्या छुप्या पाठिंब्यामुळे होत आहे। त्यामुळे महसूल अधिकारी आणि उपप्रादेशिक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली। या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मे रोजी रात्री 11:15च्या सुमारास पेण पनवेल मार्गावरील खारपाडा गावातील पोलीस चौकीसमोर हा अपघात घडला। डंपर चालकाने मद्यप्राशन करून वाहन अतिवेगाने, निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे चालवल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले। त्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली। या भीषण अपघातात दुचाकीवरील आदित्य किशोर बल्लाळ वाडकर वय 22 आणि यश मुकेश बल्लाळ यांचा जागीच मृत्यू झाला। मृत दोघेही मूळचे चिपळूण तालुक्यातील असून सध्या मुंबईतील विक्रोळी परिसरात वास्तव्यास होते। या घटनेप्रकरणी मृत मुलांपैकी एकाचे वडील मुकेश बल्लाळ यांनी फिर्याद दिली आहे। आरोपी डंपर चालक गौतम लक्ष्मण महतो राहणार बोकारो झारखंड याच्या विरुद्ध मोटर वाहन कायदा आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची माहिती मिळताच दादर सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुंबई गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आहे खारपाडा गावाशेजारी। ह्या गावाशेजारी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ज्या दुश्मी खारपाडा आणि खरोशी हद्दीमध्ये ज्या अवैध पद्धतीने उत्खनन आणि ओव्हरलोडेड जे गौण खनिजाचं वाहन चालतात त्या वाहनांनी आज दोन दुचाकी स्वारांचं हे अगदी चक्कात चुराडा केलेला आहे आणि ती परिस्थिती मी तुम्हाला इथे दाखवतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये हे ओव्हरलोडेड डंपर बघा, हा ओव्हरलोडेड डंपर आहे ज्या डंपरने ह्या दुचाकी स्वारांना रिक्षा उचलला तर आपला तिकडे संबंध काय? मुंबईवालं इथं आपण जर गाववाले हे हा गाडी नंबर आहे, हा डंपर आहे। ह्या डंपरने दोन दुचाकी स्वाराला जागीच चिरडलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे लोकांची सुरक्षा अगदी रामभरोसे आहे। लोकांचं म्हणणं असं आहे की जो डंपर चालक होता तो दारू पिऊन होता। मी इथे हा ग्रामस्थांचा घोळका आणि पोलीस बॉडी द्यायला तयार नाही आहेत जोपर्यंत। आणि आपले मनमानी करतात आणि मनमानी अशी बघा, ही पोरं रस्त्यावर पडली माझी। माझ्या घरात माझे 2 पोरं होते, 2 पोरं आता माझे घर सुद्धा झालं। मला काय सुचत नाही बोलायला, काय बोलू आले काय समजत नाही। माझी पोरं त्याला बघून मला काय समजत नाही। हा तो डंपर आहे ज्या डंपरने ह्या 2 तरुणांना चिरडलेला आहे। आणि हा डंपर पूर्ण ओव्हरलोडेड भरलेला आहे। असे अनेक ओव्हरलोडेड डंपर इथून जात असतात। हा पूर्ण हे बघा, ह्याच्या समोर हे होत असतानाच ह्या समोरून जो डंपर येतोय पोलिसांचं त्याच्यावर नियंत्रण नाही आहे। इथे पोलीस चौकी आहे, तुम्हाला आता पोलीस चौकी दाखवतो मित्रांनो। ह्या पोलीस चौकीच्या समोरून जर अशी ओव्हरलोडेड गाड्या वाहनं जात असतील तर मग कायदा आणि सुव्यवस्था नक्की कुठे आहे?
हे डंपर कसे ओव्हरलोडेड आहेत ते बघा. ही बरोबर आहे. अगदी त्यांचं की ओव्हरलोड आहे ना, एवढा ओव्हरलोड आहेत बघा गाड्या. पेपर मागा काही नाही. आणि हे इथे चौकी मी तुम्हाला साहेब चौकी दाखवत होतो. ही चौकी बघा. या चौकी ही बंद होती. त्या चौकीतही कोणी नव्हतं. ही परिस्थिती. ह्यांच्या समोरून सर्रास ओव्हरलोडेड वाहनं जात असतात, डंपर जात असतात. हे बघा इथे ऍक्सिडेंट झालेला असतानाही किती डंपर चाललेले आहेत हे समोर बघत असाल तुम्ही. कायदा आणि सुव्यवस्था सगळा धाब्यावर बसवलेला आहे. सर्वसामान्य माणसासाठीच कायदा आहे. बाकी मनमर्जी पद्धतीने साधा टू व्हीलरला हेल्मेट असेल तर त्याला फाईन मारतायत, पण इथे समोरून यांच्या डंपर जातात, त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. इथून जेमतेम 1 किलोमीटरवर RTO ऑफिस आहे, परंतु यांच्या सगळ्यांच्या मागेच मी बोललो, मी वारंवार पाठपुरावा करत आहे, परंतु हे अशाच पद्धतीने ग्रामस्थ, जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ते या डंपर आणि ह्या सगळ्या ओव्हरलोडेडच्या विरोधात रायगडच्या SP याकडे लक्ष देतील का, हा मोठा प्रश्न आहे. ओके कचरा पेपर पाठायचे. साहेब मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे. दादा फेसबुक लाईव्ह तेवढ्यासाठीच करतोय, कारण हे पोलीस बदलतील, फेसबुक लाईव्ह बसवत नाही. त्या डंपरवाला आपल्याला बोलतही येत नाही. हे झालं याला काम नाही का याला. मुळात दादा इथे पोलीस चौकी बाजूला असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात ओव्हरलोडेड इथे वाहतूक होतात. तुम्ही काय सांगता. हे इथं बाजूलाच आहे, मध्ये पण नाही साहेब, हे इथं बाजूलाच आहे. कडेला आहे, गाडी कडेला आहे. अगदी दुचाकी गेले येतोय त्याच्या पाठी चाललोय. मी घेऊ का? मी घेतो पुढे घ्यायचं. मी घेतो रिक्षा, नक्की घेऊन येणार. पुढे तर मित्रांनो ही परिस्थिती आहे की हा एकंदरीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की इथे कायदा आणि सुव्यवस्थेचं काय राहिलेलं नाही आहे, पोलिसांचं वचक राहिलेलं नाही आहे. पोलिसांच्या समोरून ओव्हरलोडेड गाड्या जातात आणि पोलीस काहीच करत नाही. मी दाखवली मगाशी तुम्हाला की पोलीस चौकी आहे इथे,
माझ्या मागे जर बघितलं तर तुम्ही पोलीस चौकी आहे, दिसतही असेल तुम्हाला की पोलीस चौकी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी जे पोलीस अशा वेळेस तत्परतेने येतात ते पोलीस ह्या ओव्हरलोडेड वाहनांवर कारवाई करायला मात्र धजावत नाही.